29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड मध्ये राहणार। मुंबईचं महापौर ठरेपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। कितीही कोंडून ठेवलं तरी संपर्काची अनेक साधनं। संजय राऊतांची टीका। तर आम्ही आज ताजलँड्स एंड मध्ये जेवायला जाणार, विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भावना असल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती। बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात। प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतदान। तर भाषा जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपने कागदावरची शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हायला हवा, ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देवाच्या म्हणजे माझ्या मनात, असं ठाकरेंना म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर वरच्या देवाच्या मनात आहे, महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य। पुणे महापालिका कमिशनचा धंदा नाही, परिवर्तनाचं केंद्र। 5 वर्ष चांगलं काम करा, पुढची 25 वर्ष कुणी हटवू शकणार नाही, पुण्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांना फडणवीसांच्या सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर। मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU। नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं। भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान झालं, तर 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला। किमान 8 प्रभागांमध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला सर्वाधिक मतं। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीतील शाई वापरली जाणार। निवडणूक आयोगाकडून स्पष्ट, तर शाईच्या उत्पादकांकडून निवडणूक आयोगानं दरपत्रक मागवल्याचीही माहिती समोर। भाजपचे नेते आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन। मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जाणार। CSMT ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। आज मस्जिद, सँडर्स रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाही। मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला सुरुवात, तर राहुल नार्वेकरांकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा। मॅरेथॉनमध्ये 70,000हून अधिक धावपटू। अटल सेतूवर आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार। अटल सेतूवर विद्युत वाहनांना टोलमधून सूट। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। डिसेंबरमध्ये विमानसेवा विस्कळीत झाल्याप्रकरणी इंडिगो कंपनीवर DGCAची कडक कारवाई। निष्काळजीपणाचा ठपका ठेवत DGCAकडून इंडिगोला 22 कोटींचा दंड। पुण्यामध्ये उन्हाचा पारा वाढला। किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला। दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र होणार।